आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत म्हणून गावाकडे पाय धुण्याची प्रथा आहे. पण शेतकऱ्यांच्या सोबत संवाद यात्रेत भाजपच्या नेत्यांनी जगाचा पोशिंदा म्हणवल्या जाणाऱ्या बळीराजाकडून पाय धुवून घेतलेत. त्यामुळे एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी, एक शेतकरी यांचे पाय धुतोय. भाजपनं सध्या पंडित दीनदयाल उपाध्याय शेतकरी संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यानिमित्त अकोल्यातल्या दहिगाव गावंडे इथं हा प्रकार घडलाय. जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या बळीराजानं भाजपच्या नेत्यांचे पाय धुतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर जोरदार आक्षेप घेतलाय. शेतकरी नाराज असताना तो पाय धुवू शकत नाही. यांनी सर्व मॅनेज केलेलं आहे स्वतःचा उदो करण्यासाठी, आणि मग याचा मी निषेध करतो. पाय धुण्यास लावलं शेतकऱ्यांना, आता हे मालिश करायला लावतील. म्हणजे एवढे खालच्या स्तरावर गेलेले आहेत की आता हे त्यांना असं वाटतं की आम्ही सर्व आहो, आणि म्हणून सर्व यांनी डोक्यात जी हवा गेलेली आहे ती हवा शेतकरी काढणार आहेत. पण भाजप नेत्यांचे पाय धुणाऱ्या शेतकऱ्याला याबद्दल काहीच गैर वाटत नाहीये. आमच्या इथं कसं सर्व आले समजा कोणी पाहुणे मंडळी, आम्ही म्हणजे असं आदर सत्कार म्हणा किंवा असं मी पाय नाही धुतले, गिल्लाच होता समजा म्हणा, असं आहे फक्त ते, दुसरं बाकी काही नाही. या संदर्भात आम्ही अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते रिसोडीच्या दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याचं आम्हाला माहीत पडलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. भाजपची संपर्क यात्रा सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. कारण आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल साल्या शब्दाचा वापर केला. त्यानंतर नंदुरबारमध्येही कार्यकर्त्यांचा साल्या म्हणून उल्लेख केला. हा वाद शांत होत नाही तोवर पाय धुण्याच्या प्रकरणामुळे आता वाद वाढू शकतो. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला.